मी प्राध्यापक उत्तम मोठे, रिटायर्ड प्रोफेसर फ्रॉम गोखले कॉलेज कोल्हापूर, गाव बोंबेवाडी. 1985ला माझ्या बोंबेवाडी ग्रामपंचायतीनं मला बिनविरोध सदस्य केलेलं होतं. सध्या माझा धाकटा भाऊ दादासाहेब विठोबा मोठे हे माडगोळे पंचायत समिती गणातून उभा राहिलेले आहे. त्यांची उमेदवारी अर्ज आता आम्ही दाखल केलेला आहे. सध्या मी कोल्हापूर आणि पुण्यामध्ये राहतो, पण गाव माझं बोंबेवाडी आहे. एक भाव म्हणून कशा प्रकारे पाठीमागे राहतो? भावाचा त्याच्या लहानपणापासून मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून आहे. त्याला कुठल्याही गोष्टीचं कमी पडू दिलेलं नाही. काही त्याच्या आयुष्यात आत्तापर्यंत कुठल्याही गोष्टीचं. आणि 2 पिढ्या आम्ही एकत्र फॅमिली आहे, त्यामुळे सख्या भावाला तर आम्हाला सांभाळावंच लागते. 2 चुलत भाव, एक 70 वर्षाचा, एक 65 वर्षाचा, आमच्याबरोबर जॉईंट फॅमिलीत आहे. तुमचे भाऊ जे सरपंच झालते त्याच्या पाठीमागे तुम्ही होता. हो, येस. असं गुपित होतं, फक्त ते उघड आलं नाही. होणार. कारण कोल्हापूरला मी जॉईन नोकरी करत होतो, तरी पण त्याचा भरपूर मी त्याला सहकार्य केलेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या कराडच्या महाराष्ट्र राज्य लेवलच्या सरपंच परिषदेमध्ये दादाला महाराष्ट्रातल्या सरपंचांना हाऊ टू डू द वर्क ह्याच्यासाठी 10 मिनिट भाषण द्यायला लावलं होतं. त्या सभेला फार मोठी माणसं होती. आबा होते, दादा होते. दादा म्हणजे आमच्या कोल्हापूरचे दादा नव्हे, इकडले बारामतीचे अजितदादा होते, पतंगराव कदम साहेब होते, हर्षवर्धन पाटील साहेब होते. दादा जेव्हा सरपंच होते का नाही, त्या टायमाला त्यांनी असे बोंबेवाडी गावामध्ये असे काही चांगले उपक्रम राबवले होते. तर ते उपक्रम राबवण्याच्या अगोदर कधी तुमची चर्चा होत होती का? येस. काय पुलाचं काम केलंय, मंदिराचं शिखर बांधलं 10-12 लाखाचं लोकवर्गणीतून. आम्ही वैयक्तिक सांगितलं होतं गावाला, आम्ही तर पैसे घालणारच, पण गावाला घेऊन कुठलंही काम करायचं असतं. वैयक्तिक कुणीच समाजामध्ये वैयक्तिक एकट्यानं काम करायचं नाही, भले तो कितीही जागीरदार असू दे. आपले तर बळ लावायचंच, पण अख्ख्या गावाला गोरगरिबाला घेऊन कुठलंही काम विकासाचं काम करायचं, तर समाजामध्ये मान आणि प्रतिष्ठा असते. ह्या जोरावरतीच मला 1985ला कॉलेजमध्ये शिकत असताना बोंबेवाडी ग्रामपंचायतीनं बिनविरोध सदस्य निवडून दिलं होतं 1985ला. येस, एनी क्वेश्चन?